पण ज्या वेळेला त्यांना पकडून नेलं जात होतं त्यावेळेला तिथे सगळी नेते मंडळी काँग्रेसची उभी असताना असं मी ऐकलंय की त्यावेळेला एकदम माझ्या आजोबांच्या तोंडून वाक्य निघालं की हा कुठला अमका तमका, हा तर नथुराम आहे. काकासाहेबांनी अचानकपणे नकळत नथुरामला ओळखलं हा इतिहास आहे, पण त्याचे दुष्परिणाम हे आमच्या कुटुंबाला अनेक महिने त्या काळामध्ये भोगावे लागले. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी आणि माझ्या वडिलांची तितकीच दोस्ती होती. म्हणजे विठ्ठलराव गाडगे. हो, एकदा तर असं सांगतात की लोकसभेमध्ये दोघांची अगदी एकमेकाच्या पक्षाचे वाभाडे काढणारी भाषणं झाली. पंडित नेहरूंनी काकासाहेबांना सांगितलं, मी एका अटीवर चहा पिन, जर तुम्ही तुमचा राजीनामा मागे घेतलात तर, की ज्या महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र बघितलाय त्याला आता या रवींद्र चव्हाणांचा महाराष्ट्र बघावा लागतोय. काय बोलणार? आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. तर ह्यांचा म्हणजे बोलबाला प्रचंड असेल ना अमेरिकेत वगैरे तिकडे. काय आज मला दुर्दैवानं बघावं लागतंय की लोकशाहीचे चारही स्तंभ हे कमकुवत होत चाललेले. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. निवडणुकांमध्ये अनेक चांगले वाईट प्रकार पाहायला मिळत आहेत आणि साधारण 2014 नंतर जे महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण बिघडलेलं आहे हे आपण सगळेजण डोळ्याने बघत आहोत. दिवसेंदिवस ते बिघडतच चाललेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे अनंत गाडगीळ यांच्याकडे. अनंत गाडगीळ कोण आहेत? तर ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत. सध्या ते वरिष्ठ प्रवक्ते आहेत पक्षाचे आणि त्यांना एक कौटुंबिक वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते, केंद्र सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांचे आजोबा जे होते, आजोबांविषयी तुम्हाला माहित असेल, त्यांच्या वडिलांचं पहिलं नाव सांगतो की त्यांचे वडील विठ्ठलराव गाडगीळ हे केंद्रात मंत्री होते आणि त्यांचे जे आजोबा होते काकासाहेब गाडगीळ हे यांनी नथुराम गोडसेने ज्यावेळी महात्मा गांधीजींची हत्या केली, महात्मा गांधीजींना गोळ्या घातल्या आणि तो मुसलमान बनून आलेला होता तिथं आणि ते ओळखण्याचं काम त्यांना, हा नथुराम आहे, नथुराम गोडसे आहे, हे काकासाहेबांनी ओळखलं होतं आणि काकासाहेबांचेच हे नातू आहेत अनंत गाडगीळ साहेब. तर मी त्यांच्याशी या सगळ्याच विषयावर विस्तृत चर्चा करणार आहे. जवळजवळ गेल्या 2 वर्षापासून मी त्यांची अपॉइंटमेंट मागत होतो, परंतु त्यांचा आणि माझा योग जुळून येत नव्हता, वेळ जुळून येत नव्हती. त्यामुळे आता ती योग जुळून आलेला आहे. आणि महत्वाचं त्यांची अजून एक दुसरी ओळख आहे की त्यांना म्हणजे ते भारतीय नागरिक जरी असले, भारतातलेच असले, कौटुंबिक वारसा जरी असा असला तरी ते अमेरिकेतही सतत असतात आणि ह्या आपल्या भारतातील लोकशाही विषयी भाषणं देण्यासाठी त्यांना अमेरिकेतले अनेक विद्यापीठ निमंत्रित करत असतात. तिकडचे लोकशाहीवादी लोक असतील, तिकडच्या चळवळीतले लोक असतील, ते त्यांना निमंत्रित करीत असतात. त्यामुळे हे जे काही आपले आताचे जे विश्वगुरु पंतप्रधान आहेत आणि हा जगातला सर्वात मोठा जो पक्ष आहे भाजप, तर ते अमेरिकेत जाऊन ह्यांनी तो पक्ष तिथं कसा अनुभवलेला आहे किंवा हे विश्वगुरु कसे अनुभवलेले आहेत त्याविषयी सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. तर गाडगीळ साहेब, लय भारीमध्ये आपलं स्वागत. तर सर, आपण सुरुवात या प्रश्नापासून करू. ताजा मी आता तुमच्याकडे येत असताना विलासराव देशमुख यांच्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही मुक्ताफळं उधळलेली आहेत. त्यांचं नाव, विलासराव देशमुखांचं नाव लातूरमधून त्यांच्या म्हणजे आठवणीच आम्ही पुसून टाकू असं ते म्हटलेले आहेत. तर सर, विलासराव देशमुखांच्या आठवणी, त्यांचं काम लातूरच काय पण ह्या महाराष्ट्रातून पुसण्यासारखं आहे का हो? असं आहे की आपल्या भारताची संस्कृती आणि ही मंडळी ज्याला हिंदू संस्कृती म्हणतात, त्या भारताच्या आणि हिंदू संस्कृतीमध्ये एक परंपरा अशी राहिलेली आहे की किती जरी आपला विरोधक असला तरी त्याच्या निधनानंतर, म्हणजे ती व्यक्ती कैलासवासी किंवा स्वर्गीय झाली असेल
तर त्याच्याबद्दल नेहमी आदराने बोलायचं असतं. बरं. हे साधं सारचं तारतम्य सुद्धा ही मंडळी पाडू शकली नाहीत. विलासरावांचं जे कार्य आहे, मुख्यमंत्री म्हणून राहिलेले, केंद्रीय मंत्री म्हणून राहिलेले, बोलायचं झालं तर त्याच्यावर अर्धा तास बोलता येईल. 2-3च गोष्टींचा मी उल्लेख करतो की गरीब माणसाला हृदयविकाराचा त्रास झाला, कॅन्सरचा त्रास झाला, तर जीवनदायी योजना 1 लाखापर्यंतची आर्थिक मदत ही तरतूद करण्याचा निर्णय हा विलासरावजींच्या काळामध्ये राज्य सरकारने घेतला. 1 लाख म्हणजे त्यावेळेचे 1 लाख. त्यावेळचे 1 लाख, त्यामुळे विलासराव होते. राज्याच्या दृष्टीने आणखी सगळ्यात मोठा विलासरावजींनी जर निर्णय कुठला केला असेल किंवा योजना केली असेल तर 4 मोठे औष्णिक विद्युत उत्पादन प्रकल्प हे महाराष्ट्रात आणले. परळीचा एक असेल, भुसावळचा असेल, कापरखेडाचा, असे 4 प्रमुख त्यांनी विद्युत निर्मिती केंद्र ते प्रकल्प महाराष्ट्राकरता दिले आहेत. तिसरं बोलायचं झालं त्यांचं तर बचत योजना किंवा महिला बचत गट जे आहेत त्यांना सुद्धा शिजवलेलं धान्य गरिबांपर्यंत पोचायचं, या सगळ्याचा पुरवठा करायचा, अशा विविध योजना ही विलासरावांच्या काळामध्ये झालेल्या होत्या. मला धक्का बसला की भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलल्यावर माझ्या मनात एक आलं की ज्या महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र बघितलाय त्याला आता या रवींद्र चव्हाणांचा महाराष्ट्र बघावा लागतोय. काय बोलणार? विलासरावांचं कार्य हे तुम्ही केवळ एका भाषणात टाळ्या मिळणाऱ्या वाक्याने पुसू शकत नाही. तो आवाज कायमचा त्यांचा दुमदुमत महाराष्ट्रात राहील. त्यांच्या काय त्यांनी राबवलेल्या योजना आता तुम्ही ज्या सांगितल्या 5-6, तर ती योजना सांगायची, नुसती योजनेची नावं घ्यायची म्हटलं तरी मला वाटतं 1 तास जाईल आपल्याला. नक्कीच किती सांगता येईल. म्हणजे MMRDA मुंबईतलं त्यांचं मेट्रो त्यांनी सुरू केलेले आहे आणि आता ज्या मेट्रो प्रकल्प सुरू झालेले आहेत, सुरू केले म्हणजे पायाभरणी त्यांनी घातली होती आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात पहिल्यांदा मेट्रो धावली. आणि मला वाटतंय आता जे काही मेट्रो मार्ग आहेत त्यातले मला वाटतं अर्धे मार्ग तर त्याच वेळी आखणी झालेली होती. म्हणजे कारण मी प्रेस कॉन्फरन्स अटेंड केलेल्या MUTPच्या, चंद्रशेखर पहिल्यांदा हे होते IAS ऑफिसर आणि अजित वरटी MMRDAचे, तर ते मी सगळं मला आजही आठवतंय. ते विलासराव देशमुखांनी ते प्रेस कॉन्फरन्स ताज हॉटेलला घेतली होती. त्यामुळे हे जे मुंबईची जी आखणी आहे सगळी ती विलासराव देशमुख करून गेली होती. म्हणजे असं म्हणजे माझं निरीक्षण आहे. तुम्ही जो विषय काढलात त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की मध्यंतरी भाजपच्या एका मुख्य व्यक्तीने, सरकारमधील मुख्य व्यक्तीने सांगितलं की मुंबईतले कोस्टल रोड कल्पना आमचीच, आम्हीच तो आणला, फ्लायओव्हर्स हे आम्हीच आणलं. म्हणजे अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या. मेट्रो आम्हीच आणले. आत्मस्तुतीचा भाग नाही आहे, वस्तुस्थिती सांगण्याकरता मी बोलतोय. 1997 साली मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियाने मला आमंत्रित केलं की मुंबईच्या प्रश्नावर तुम्ही लेखमाला लिहा, आणि जवळपास वर्षभर दर आठवड्याला 1 या दराने माझे मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये मुंबईच्या नागरी प्रश्नावर लेख येत होते. 91 जेव्हा हे झाल्यानंतर मंत्रालयाच्या प्रेस रूम मध्ये जाऊन मी पत्रकारांना दाखवलं आणि त्यानंतर आमच्या एका अधिकृत प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी दाखवलं. ते जुने लेख मी काढून दाखवले की 97 साली मुंबईच्या समुद्र मार्गाचा वापर करून कोस्टल रोड तयार करा, ही मूळ कल्पना मी मांडलेली आहे. मी 97 साली टाइम्स ऑफ इंडियात लिहिलेली आहे. दुसरी एक योजना पण मी दिली होती. मी त्यावेळेला एकच आहे की मी लेख लिहिताना काही त्यातले अकॅडमिक टेक्निकल असे शब्द वापरले होते. मी त्याला एलिव्हेटेड रेल म्हटलं होतं. कारण मुंबई जर तुम्ही अभ्यास केलात, कारण माझं सगळं अमेरिकेतनं स्पेशलायझेशन या टाउन प्लॅनिंग आणि नगर याच्यामध्ये आहे. मुंबई हे दक्षिण उत्तर वाहतुकीचं शहर आहे. पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटी मुंबईला अनेक दिवस नव्हती. मग मी असं सुचवलं की आहेत त्या रेल्वे मार्गावर किंवा पूर्व आणि पश्चिम मुंबई कनेक्ट करण्याकरता उंचावरनं रेल तुम्ही सुरू करा, म्हणजे हल्लीच्या भाषेत मेट्रो आणि मोनोरेल. बरोबर. ती सुद्धा कल्पना मी मांडली. अर्ध पाणी लेख 97 साली माझा प्रसिद्ध झालेला आहे. तिसरी सूचना मी केली होती, दुर्दैवानं ती अंमलात आली नाही आणि आता त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. मी असं सुचवलं होतं की मुंबईला खूप मोठा समुद्र किनारा आहे,
समुद्र किनाऱ्यावर 5 मजल्याच्या वर इमारती बांधू देऊ नका. अच्छा. त्याऐवजी मोहम्मद अली रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन पनवेल, SV रोड, हे जे सगळे मुंबईतले सरळ मोठे मार्ग आहेत त्यांच्या डावीकडे उजवीकडे भले 50 मजली इमारतीनं परवाय. म्हणजे समुद्राचं जे खेळतं वारं आहे समुद्राचं, ते शहरात आत शिरेल आणि प्रदूषण शहरातलं कमी होईल. जे दिल्लीत झालंय ते मुंबईत झालं नाही, याचं कारण समुद्र आहे. समुद्राच्या वाऱ्यामुळे खूप आपल्याकडे ते कंट्रोल झालेलं आहे. नेमकं आता उलट झालंय. समुद्रकाठी 50-50 मजल्याच्या इमारती उभ्या राहिल्या आणि लालबाग परळला कामगारांच्या ज्या चाळी आहेत त्या अजूनही 3 आणि 4 मजल्याच्या राहिल्यात. आणि त्यामुळे आता लोक मुंबईत ओरडतायत की आम्हालाही खोकले होत आहेत, आम्हालाही सर्दी होते. मुंबईचे लोक सांगतात. बरोबर. म्हणजे हे जे म्हणतात की आम्हीच सगळं केलं. आता पृथ्वीराज चव्हाणांचं जेव्हा म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार होतं त्यावेळेला मुंबईतल्या चेंबूर पासून ते डिमेलो रोड मंत्रालयाकडे जायला तो ईस्टर्न फ्रीवे मानण्यात आला. बरोबर. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, 14-15 किलोमीटरचा तो फ्लायओव्हर सारखा रस्ता आहे. तो एका खांबावर बांधला गेलेला आहे. म्हणजे कुठल्याही माणसाला तिथे बांधताना बेघर करण्यात आलेला नाही. दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं आहे, टोल नाही त्या रस्त्याला. बरोबर. टोल नाही. म्हणजे पूर्वी पुण्यावरनं मी निघायचो मुंबईत मिटिंग मीटिंग असली तर चेंबूर क्रॉस केलं की मंत्रालयाला पोचायला 1.5 तास लागायचा. आता चेंबूर ते मंत्रालय तुम्ही 20-25 मिनिटात त्या फ्रीवेवरनं, ईस्टर्न फ्रीवेवरनं जात. पूर्व जाती मार्ग म्हणतात त्याला. ते बरोबर. कोणी केलं हे? आम्हीच केलं ना. दुर्दैवाची गोष्ट अशी की काँग्रेसचा एक मी म्हणेन त्याला वीक पॉइंट, की मी कबूल करतो की कुठेतरी या गोष्टींची प्रसिद्धी लोकांपर्यंत पोहोचवायला आम्ही कमी पडलेलो आहोत. बरोबर आहे. म्हणजे अगदी मेट्रो ट्रेन पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात सुरू झाली, अनेकांना माहितच नाही. त्याचं श्रेय लोक देवेंद्र फडणवीसांना देतात. आणि जसं मी म्हणलं की हे मेट्रोची सगळी रचना विलासराव देशमुखांच्या काळात झालेली आणि मी त्याचा साक्षीदार आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. सर, तुमच्या घराला फार मोठा वारसा आहे. तुमच्या आजोबांचा आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं, काकासाहेब गाडगिळांचा. त्यानंतर वडिलांचा आहे. आता तुम्ही आहात. तर तुम्ही घरातच तुमच्या जन्मापासून हे सगळं राजकारण, सामाजिक वातावरण, सामाजिक चळवळी हे सगळं बघितलं असेल. तर कसं 2014 पूर्वीचा काळ कसा होता, राजकारण कसं होतं आणि आताचं कसं आहे, काय ह्यातला फरक तुम्हाला दिसतोय? 2014 पूर्वीचं बघायला गेलं तर 2 गमतीशीर उदाहरणं देतो. की एक मी त्या काळामध्ये अनुभवलं की राजकारणामध्ये 2 असलेले विरुद्ध पक्ष किंवा व्यक्ती राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांची दोस्ती असायची. हल्ली तुम्ही विरोध करायला दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीवर विरोध करायचा म्हटलं तर काही लोकांच्या मनात हल्ली भीती वाटते की आपण जर त्यांना विरोध केला तर आपल्या घरी ईडीची रेड येणार नाही ना, आपल्या घरी CBI चौकशीला येणार नाही ना. अशा तऱ्हेची त्या काळात नव्हती. विलासराव देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे यांचे सभागृहामध्ये संघर्ष करणारे पक्षाच्या बाजूनी त्यांची भाषण आपापल्या बाजूनी केलेले आणि संघर्ष झालेले, वैचारिक संघर्ष. पण त्याच्यानंतर लोक सांगायचे ना की त्या दोघांची अपार दोस्ती होती. बरोबर. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी आणि माझ्या वडिलांची तितकीच दोस्ती होती. म्हणजे विठ्ठलराव गाडगे. हो. एकदा तर असं सांगतात की लोकसभेमध्ये दोघांची अगदी एकमेकाच्या पक्षाचे वाभाडे काढणारी भाषणं झाली. दोघांची भाषणं संपल्यानंतर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींनी माझ्या वडिलांचा हात धरला आणि सेंट्रल हॉलमध्ये चहा प्यायला गेले. पत्रकारांनी भोवती गर्दी केली. अरे तुम्ही दोघं आत्ता तर एकमेकाच्या विरुद्ध एवढं बोलत होतात आणि आता चहाला कसे काय एकत्र? आता मला वाजपेयींच्या त्या उच्च हिंदीत सांगता येणार नाही, पण ते असं काहीतरी वाक्य छान म्हणाले की राजकारणातले वैचारिक मतभेद असतात, ते जरूर त्या तेवढ्यापुरते ठेव, पण राजकारणाच्या वास्तूच्या बाहेर आल्यावर किंवा राजकारणाच्या पलीकडे विचार करायला गेल्यावर हे मतभेद विसरायचे असतात. त्या दोस्तीला महत्व द्यायचं असतं.
आज तुम्ही बघा 2014 नंतर कुठल्याही खालच्या थराला जाऊन एकमेकावर आरोप केले जात आहेत. जनरली राजकारणामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये आपण एखाद्या महिलेला मान देतो, पण आज सत्ताधारी पक्षाच्या महिला इंग्लिश शॉर्ट फॉर्म वापरून किती अश्लील बोलत आहेत हे मी सांगायला कशाला पाहिजे. युट्यूबवर बघा तुम्ही, सगळ्या सोशल मीडियावर त्यांची भाषणं छापून आली आहेत. बरोबर. आणि तरीही त्यांच्या बाबतीत कोणी एकमेकाला कंट्रोल करायला तयार नाही. बरोबर आहे. सर, मगाशी आपण खाजगीमध्ये बोलत असताना आणि अख्ख्या महाराष्ट्राला, देशालाही माहित आहे की नथुराम गोडसेने ज्यावेळी महात्मा गांधीजींची हत्या केली, त्या बंदुकीतनं गोळी झाडली पिस्तुलातून, तर त्यावेळी म्हणजे तुम्ही सांगितलं की ते मुस्लिम लोकांनीच ही हत्या घडवून आणली म्हणून मुस्लिमांची घरं पेटवायला सुरुवात केली होती. परंतु तुमच्या आजोबांनी ओळखलं की अरे हा आपला नथुराम गोडसे आहे, आपल्या पुण्यातला नथुराम गोडसे आहे. आणि त्यानंतर मग ब्राह्मणांची घरं जाळायला सुरुवात झाली. ते जे तुम्ही मला खाजगीमध्ये जे मगाशी सांगितलं ते जरा प्रेक्षकांना सांगा ना. असं आहे की माझा त्यावेळेला जन्म झालेला नव्हता, पण जे काही मी माझ्या घरात किंवा इतर राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडनं, जुन्या व्यक्तींकडनं जे मी ऐकलंय ते असं आहे की नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या करण्यापूर्वी पेहराव बदलला होता, शारीरिक बदल केलेले होते. म्हणजे ती साजिश किंवा तो कट असा होता की पकडलं गेल्यावर एका अल्पसंख्याक व्यक्तीने महात्मा गांधींची हत्या केली असं चित्र निर्माण व्हावं. आणि सुरुवातीला ते यशस्वी झाले त्यामध्ये. पण ज्या वेळेला त्यांना पकडून नेलं जात होतं त्यावेळेला तिथे सगळी नेते मंडळी काँग्रेसची उभी असताना असं मी ऐकलंय की त्यावेळेला एकदम माझ्या आजोबांच्या तोंडून वाक्य निघालं की हा कुठला अमका तमका, हा तर नथुराम आहे. आणि त्यानंतर मग त्या काळात काही मोबाईल नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, टीव्ही नव्हते. ऑल इंडिया रेडिओवर मग सांगायला सुरुवात केली. पण अगोदरच्या काळामध्ये अल्पसंख्याक व्यक्तींनी हल्ला केला गांधीजींवर अशी चर्चा झाल्यामुळे त्या काळात असं झाल्याचं लोक मला सांगतात की अल्पसंख्याक व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्या. त्यानंतर मग ब्राह्मण समाजामध्ये उच्चवर्णीयांच्या बाबतीत काकासाहेबांनी ओळखल्यानंतर हे झालं. पण या सगळ्यामध्ये काकासाहेबांनी अचानकपणे नकळत नथुरामला ओळखलं हा इतिहास आहे. पण त्याचे दुष्परिणाम हे आमच्या कुटुंबाला अनेक महिने त्या काळामध्ये भोगावे लागले असे आमच्या घरात मला लोक सांगायचे पूर्वीच्या पिढीतले. की इतकं की त्याच्यानंतर काही अतिरेकी विचारसरणीच्या धार्मिक प्रवृत्तीच्या मंडळींनी आमच्या पुण्याच्या सामाजिक बहिष्कार घातला होता आमच्या घरावर. एक मला लोक सांगतात जुनी की तुमच्या घरावर तुमचे वडील, त्यांची भावंड असताना दूधवाल्याला दूध काही दिवस टाकू दिला नाही, पेपरवाल्याला पेपर टाकू दिला नाही, अन्न म्हणजे गहू तांदूळ आपण जे म्हणतो ना एक, त्या लोकांना साय दिला नाही. आणि पहिले 1-2 दिवस कुटुंब जणू उपाशी राहिलं होतं. मग जवळच्या नातलगांनी नंतर वेगळ्या मार्गाने शेजारच्या इमारतीतून आमच्या घरातल्या लोकांना जेवण दिलं. असं मला पूर्वीच्या पिढीतले काकासाहेबांचे किंवा वडिलांच्या पिढीतले जे लोक जीवन त्या वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की असं तुमच्या घराच्या बाबतीत सामाजिक बहिष्कार इतकं हे झालेलं होतं. इतकंच नव्हे तर म्हणजे हे अल्पसंख्याकांच्या बाबतीत झालं. पर्वतीचं मंदिर हे दलितांना पुण्यातलं मंदिर खुलं नव्हतं, पण पर्वतीचं मंदिर दलितांना खुला करायचा सत्याग्रह हा काकासाहेब गाडगिळांनी केला. आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली का त्यानंतर त्यांच्या कपाळावर दगडफेक एका ठिकाणी झाली, त्यांचं कपाळ फोडण्यात आलेलं. जुना इतिहास आहे. परंतु सांगण्याचा मतितार्थ असा आहे की त्या काळात तत्वाकरता माणसं कायम राहत होती. किती जरी हल्ले झाले, किती जरी त्रास झाला तरी तत्व आयडिओलॉजी सोडलेली नव्हती. हल्ली एका रात्रीत लोक पक्ष बदलतायत, दुसऱ्या पक्षात सकाळी जात आहेत. म्हणजे मला ते लक्ष्मणचं त्या काळातलं कार्टून आठवतं की तुम्ही सकाळी कुठल्या पक्षात आहात, दुपारी कुठल्या राहणार आहात, संध्याकाळी कुठल्या, अशी आता अवस्था झालेली आहे.
आणि त्यामुळे राजकारणामध्ये काय होतं, सर्वच पक्षीय बघा आमच्यासारखे तर नाही म्हटलं तरी इतर पक्षातही तीच अवस्था आहे की जे मूळ पक्षाच्या विचारसरणीला बांधून राजकारण करतायत ते आज कुठेही दिसत नाहीयेत. कुठल्या पदावर मोठ्या नाहीयेत. सर्व पक्षात ते मोठ्या पदावर नाहीयेत. त्यांचं महत्व त्यांना दिलं जात नाहीये, ज्याला आपण प्रत्येक पक्षातले निष्ठावंत म्हणतो. आणि काल परवा त्या पक्षात आलेली मंडळीच अगदी फार त्या पक्षाचे समर्थक आहेत असं आणतात. आता पुण्यात आमच्याकडे काय झालं, 1-2 पक्ष फिरण्याचा इतिहास असलेल्या व्यक्तीला एका रात्रीत आम्ही लोकसभा दिली, लोकांनी नाकारलं. तरी आम्ही विधानसभा दिली, लोकांनी नाकारलं. ती व्यक्ती पक्ष सोडून गेली. आता ज्या पक्षात गेले तिथेही त्रास सुरू झालाय. आता तेही वाटतात की तिथनही त्याला काढा. दंगेकरांबद्दल बोलताय मी नाव कोणाची घेत नाहीये, पण म्हणजे म्हणलं ना पण निवडून ते सुरुवातीला. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 2014 काय किंवा पूर्वीची पिढी म्हणा किंवा पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण हे पूर्वी तत्वाचं राजकारण असायचं. आता तत्व राहू द्या बाजूला, तडजोड. तुम्ही किती गुन्हे करा, तुम्ही जर सत्ताधारी पक्षाच्या जवळ गेलात तर तुमचे गुन्हे माफ होतात, तुम्हाला प्रोटेक्शन सर्व प्रकारचं दिलं जातं. आणि तुम्ही एखाद्याला जर एक्सपोज करायचा प्रयत्न केलात तर त्यालाही बडगा दाखवला जातो. हे आत्ताचं राजकारण, आत्ताची बदललेली परिस्थिती आहे. सर, तुमचा जन्म झाल्यापासूनच्या मला काही आठवणी सांगा, अशा आठवणी की तुमचे वडील मंत्री होते, त्यांचेही काही कार्यकर्ते असतील, तर ते कार्यकर्ते कशा पद्धतीचे असायचे किंवा त्यावेळेचे कुठले नेते असतील मोठे नेते, तर त्यांचे कार्यकर्ते कोण असायचे? मी का विचारतोय, कारण आताच्या नेत्यांचे जे कार्यकर्ते असतात ते टेंडर माफिया, वाळू माफिया, गावातला तो व्यवस्थित गुंड पाहिजे, म्हणजे त्याने सगळ्यांना धाकात ठेवलं पाहिजे, म्हणजे त्याच्या भीतीनं मतदान त्याच्याच पक्षाला झालं पाहिजे की बाबा ह्याला जर मतदान नाही केलं तर उद्या आपल्याला त्रास देईल, त्यामुळे हा सांगेल त्यालाच मतदान करू. तर हे कार्यकर्त्यांच्या फळी गावोगावी सगळीकडे निर्माण झाले. शहरात थोडीशी परिस्थिती बरी आहे असं म्हणावी लागेल, परंतु त्या काळी कसं चित्र होतं? नाही, त्या काळात कार्यकर्ते म्हणजे एक उदाहरण गमतीशीर द्यायचं झालं तर 1980 साली वडिलांनी पुण्यातनं लोकसभेची इलेक्शन नानासाहेब गोऱ्यांसारख्या मातब्बर उमेदवाराच्या विरुद्ध जिंकली. आणि जिंकल्यानंतर आमच्या पुण्याच्या घरी जुना ऐतिहासिक वाडा आहे, तुफान गर्दी झाली. त्यांची मिरवणूक संपली आणि आता मला नक्की आठवत नाही किती आणली होती, पण कार्यकर्त्यांना त्या काळामध्ये आम्ही एक 2-4 पोती भरून भेळ खायला दिली. बरं. तर लोक म्हणाले, अहो काय खर्च केलाय, भेळ खायला दिली. म्हणजे त्या काळात कार्यकर्त्याला भेळ खायला दिली तरी वाटायचं की किती केलं. इतका सामान्य सन्मान दिला सामान्य कार्यकर्ता असायचा त्या काळामध्ये. मी नुकताच वडिलांच्या नंतरच्या एका निवडणुकीला 84ची असेल 89च्या मला परदेशाहून मी कायमचा भारतात परत आलो आणि रात्री 12:30-1ला काही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते पोस्टर लावत होते. एक कार्यकर्ता खांबावर चढून झेंडा लावत होता. संत कबीर चौकातली गोष्ट आहे तिथे. आणि मला एकदम राहवलं नाही आणि मी त्यांना म्हटलं, अरे तुम्ही इतकं रात्रभर काम करताय. मी खिशातनं त्या काळात काहीतरी 5-10 रुपये काढले आणि म्हटलं, जा रे जरा तुम्ही काहीतरी नाश्ता करून या. कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर ते पैसे परत फेकले, मी ती विसरू शकत नाही. आणि त्यांनी मला सुनावलं की भले तुमचे वडील उमेदवार असतील पक्षाचे, पण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आम्ही पक्षाकरता ते करतो. आज तुम्ही बघा काय परिस्थिती आहे. आज प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वीच सर्व पक्षाला हे अनुभव येत आहे की आमच्या पॅकेजचं बोला काय आहे असं आहे. आता मी एक गमतीशीर किस्सा ऐकला महाराष्ट्रात, मी नाव सांगत नाही, पक्ष सांगत नाही, पण एका उमेदवाराची पदयात्रा सुरू होत असताना एका तिथल्या स्थानिक नगरसेवकाने त्या उमेदवाराचा सत्काराचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रम घेतल्यानंतर लोकांनी स्वागत केलं, घोषणा दिल्या, टाळ्या वगैरे वगैरे आणि पुष्पगुच्छ काही दिले, हार तुरे. आणि त्यानंतर मग जेव्हा सगळे निघाले
त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांनी, त्या नेत्यांनी तो उमेदवार गेल्यावर कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्यांच्या नावाचा जय जयकाराच्या घोषणा करायच्या. तर एका कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं, अहो पॅकेजमध्ये तुमचं ते नव्हतं. बरं, अच्छा, म्हणजे पॅकेज मध्ये लिहून दिलं पाहिजे. असे आता राजकारण. त्यामुळे आमच्यासारख्यांचे, की मी नेहमी आवर्जून सांगतो की आमच्या 3 पिढ्या राजकारणात आहेत. ठीक आहे, आमचे विचार कदाचित पटणार नाहीत, पण आमच्यावर आतापर्यंत कोणी एक आरोप करू शकलेलं नाहीये की एक काळा डाग माझ्या अंगावर किंवा माझ्या वडिलांच्या किंवा माझ्या आजोबांच्या नव्हता. आणि आम्ही कायम सामान्य म्हणजे साधेपणाने राहिलो. ती शिकवणच मला घरात अशी मिळाली. माझे आजोबा ज्या वेळेला राज्यपाल होते अविभक्त पंजाबचे, ते सोडून पुण्याला आले. प्रभात टॉकीजच्या समोरच्या बस स्टॉपवर ते बसच्या रांगेत उभे होते. लोक रडली. लोकांनी गाड्या थांबवून विचारलं, काकासाहेब आम्ही तुम्हाला सोडतो. ते म्हणले, अरे आज सोडाल रे, उद्या सोडाल. राजवस्त्यांनी लेखातही आपल्याला लिहिलंय की राजवस्त्रे मी चंदीगडला सोडून आलेलो आहे, आता मी माझ्या शहरात एक सामान्य नागरिक आहे. बर, त्या काळातली ही पिढी होती. आणि त्यावेळी ते विद्यमान राज्यपाल ही पिढी राज्यपाल पद सोडून सोडलं होतं, पुण्याला परत आलेले होते. बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळची पिढी कशी होती, तर एक उदाहरण देतो की काकासाहेबांनी पंडित नेहरूंना सांगितलं होतं की 70 वयाची आली की मी निवृत्त होऊन पुण्याला जाणार. आणि त्यांनी मंत्रिमंडळी सोडलेलं होतं. दिल्लीच्या रस्त्यावरनं काकासाहेब गाडगीळ चालत एकदा झालं, दोनदा झालं. पंडित नेहरूंनी बघितलं. त्या काळात कसं पंतप्रधान उघड्या गाडीतनं फिरायचे, सिक्युरिटीचे एवढे इश्यूज नव्हते. आणि एक 8-15 दिवसांनी पंडित नेहरूंच्या कार्यालयातनं निरोप आला की काकासाहेब तुम्हाला बोलवलंय. काकासाहेब गेले पंडित नेहरूंकडे आणि म्हणले, काका तुम्ही चालत का फिरताय सध्या दिल्लीत? तर काकासाहेबांनी उत्तर दिलं की माझ्या मुलाला विठ्ठलला मी इंग्लंडला शिकायला पाठवलंय. एक जुनी गाडी होती, एक स्कूटर काहीतरी होती, आणि ती मी विकली कारण पैसे कमी पडत होते. म्हणजे बघा त्या काळात ही परिस्थिती होती. आता लगेच आताचे मंत्री लगेच कंत्राटदाराला माझा पोरगा तिकडे शिकायला पाठवला, पंडित नेहरूंनी 4-5 कोटी पाठवून दे. पंडित नेहरूंनी एक कागद काकासाहेबांच्या हातात दिला. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की त्यांची स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन म्हणून त्वरित नेमणूक करण्यात आलेली आहे. पंडित नेहरूंनी सांगितलं, काका तुमच्या घराचा गाडीचा प्रश्न मी सोडवलाय, पुण्याला तुम्ही कधी परत जायचं हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही. म्हणजे त्या काळातली पिढी वास्तविक त्यांनी पुस्तकात लिहिलेले आहेत. त्यांची आणि पंडित नेहरूंचे मतभेद बऱ्याच गोष्टीवर झाले होते. आणि एक तर किस्सा असा आहे की पंडित नेहरूंचे आणि त्यांचे मतभेद झाले मंत्रिमंडळात. कुणालाही न सांगता त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते दिल्लीच्या आपल्या घरी येऊन थांबले. कुणाला माहित नाही, वर्तमानपत्रात आलं नाही. आणि एक दिवशी ते बाहेरच्या हिरवळीवर सकाळी 8-8:30ला चहा पीत बसले असताना अचानक पंडित नेहरू तिथे आले. सकाळ वर्तमानपत्रांनी हा किस्सा छापला पण होता त्या काळात. आणि पंडित नेहरू आले तर काकासाहेब म्हणले, हो सकाळच्या वेळेला आले, अचानक कसे आलात? बरं आलाच आहात तर पहिलं चहा घ्या, मग नंतर आपण बोलू. पंडित नेहरूंनी काकासाहेबांना सांगितलं, मी एका अटीवर चहा पिन, जर तुम्ही तुमचा राजीनामा मागे घेतलात तर. काकासाहेब म्हणले, तुम्ही नेते आहात, राष्ट्राच्या दृष्टीने बरोबर दिसणार नाही, म्हणून मी कुणाला घरात सुद्धा सांगितलं नाहीये की मी राजीनामा दिलेला आहे. पण असं हे पंडित नेहरूंनी, मग तेवढ्यात माझ्या आजोबांनी वडिलांना सांगितलं की विठ्ठल जरा चहा घेऊन ये. वडील ट्रेमननं चहा घेऊन आले. पंडित नेहरूंनी काकासाहेबांच्या राजीनाम्याचा कागद माझ्या वडिलांच्या हातात दिला आणि म्हणले, विठ्ठल ये जरा कागज फाड़ के फेक दो. वडिलांना कळलंच नाही, त्यांनी कागद फाडला, फेकून दिला. नेहरू काकासाहेबांना म्हणाले, काका निर्णय आपके लड़के ने लिया है, कल के कैबिनेट में आप उपस्थित रहेंगे. संपला त्यांचे मतभेद. बापरे. म्हणजे ही ती त्या काळातली पिढी होती. कारण काय होतं राजीनाम्याचं ते माहित नाही मला. आणि त्यावेळेला तर नंतर जेव्हा वल्लभभाई पटेलांना हार्ट अटॅक आला, मग त्यांना कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण आता फार आयुष्य आपलं नाही. त्यांनी काकासाहेबांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की काका तुमचे आणि नेहरूंचे
भले मतभेद झालेले असतील, पण आज मला तुमच्याकडनं काका आश्वासन हवं आहे की तुम्ही कधीही जवाहर या भाषेत लिहिलेलं आहे, म्हणजे जवाहरला तुम्ही अंतर देणार नाही, तुम्ही कायम त्याच्या मागे उभे राहाल. काकासाहेबांनी वचन दिलं वल्लभभाईंना आणि त्याप्रमाणे काकासाहेब वागले. बर, हा जुना इतिहास आहे, म्हणजे पुस्तकात लिहिलेलं आहे. वल्लभभाई पटेलांचं एवढं प्रेम नेहरूंवरही होतं, नेहरूंवरही होतं, काकासाहेबांवरही होतं. काकासाहेबांवर. आता कालचाच विषय ज्याच्यावर परंतु आताचे लोक म्हणजे नेहरू आणि हे आपले सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये तेच तर आहे. किती वितुष्ट आहे असं दाखवतात, किती वितुष्ट होतं असं दाखवतात. आता तेच उदाहरण तुम्हाला देतो की काल देशाचे पंतप्रधान मोदीजींनी एक लेख लिहिलाय सोरटी सोमनाथवर. त्यावर अनेक टीव्ही चॅनलच्या कॅमेरामननी काल माझी प्रतिक्रिया घेतली, रिपोर्टरनी. मुळात त्याचं असं झालं होतं की ते सुद्धा मी ऐकलेलं आहे, म्हणजे मी म्हटलं तसं की त्यावेळेला माझा जन्म झालेला नव्हता, पण काँग्रेसची एक गुजरातमध्ये बैठक असताना वेरावळला तिथे वल्लभभाईंनी एक आपलं मत प्रदर्शित केलं की त्या सोरटी सोमनाथ मंदिराचं खूप नुकसान झालेलं आहे, ते पाडण्यात आलं काही शक्तींकडनं, तर आपण ते पुन्हा बांधलं पाहिजे. नेहरूंचं थोडासा विचार वेगळे होते, पण वल्लभभाईंनी सांगितल्यावर त्यांनी मान्य केलं. आणि नंतर वल्लभभाईंनी पंडित नेहरूंना सांगितलं की मी ही जिम्मेदारी काकासाहेब गाडगीळ आणि कन्हैयालाल मुंशी यांच्यावर दिलेली आहे. दोघांनी तिथे थांबून जाऊ, म्हणजे काकासाहेब येऊन जाऊन असायचे, त्यांनी ते मंदिरचा जीर्णोद्धार मराठीत जे आपण म्हणतो ते सोरटी सोमनाथाचं मंदिर उभारलं सरदार पटेल साहेबांच्या सांगण्यावरनं. त्या काकासाहेबांचा कालच्या लेखामध्ये कुठेही उल्लेख नाही. हा इतिहास आहे, म्हणजे ज्या कोणी तथाकथित इतिहासकारांनी तो कालचा लेख लिहिलेला असावा त्याला सुद्धा माहित नसेल का त्याचा उल्लेख नाही. मग जाऊ दे, व्यक्तिगत कदाचित मोदीजींना ते लिहायचं नसेल, पण मी एक प्रकारे असं म्हणेन की एकीकडे ते काँग्रेसवर टीका करतात की काँग्रेस हिंदू धर्माकडे लक्ष देत नाही, अल्पसंख्याकांचे चोचले पुरवते. अरे पण त्या तुमच्या लेखकच तुम्ही एक प्रकारे अप्रत्यक्ष भुली गेलाय की वल्लभभाई पटेल, कन्हैयालाल मुंशी या लोकांनी सोरटी सोमनाथ उभारलं. म्हणजे काँग्रेस हिंदूंचंही उभारते, म्हणजे असं नाही की, म्हणून मी जे म्हणतो की काँग्रेस, मी नेहमी सांगतो की आजोबा वडील काँग्रेसमध्ये होते म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो नाही, तर काँग्रेसचं पहिलं ध्येय आहे की सर्व धर्मांना समाजाला योग्य तो न्याय द्यायचं. ते मला पटलं म्हणून मी आलो, नाही तर मी राहिलो असतो परदेशात, चांगली नोकरी होती, गाडी घोडा होता, पण हे सगळं मान्य झालं मला म्हणून मी परत आलो आणि मी काँग्रेसचं काम करायला लागलो. तर हे कोणीच विचारात घेत नाही. सारखं आपलं व्हॉट्सअप हल्ली उघडावा, काँग्रेसचा अमका नेता अल्पसंख्याकाचा होता, तो आज हिंदू स्वतःला म्हणतोय, काँग्रेस अमक्या धर्माची धार्जिणी आहे. हा सातत्यानं खोटा प्रचार सोशल मीडियावर चाललेला आहे. मग कदाचित मी असं मान्य करेन की कदाचित आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला कमी पडतोय, आणि म्हणून काल मी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्हीच एक प्रकारे आता मान्य केलंय लेखामधनं की सोरटी सोमनाथाचं मंदिर हे या मंडळींनी उभारलं आणि तेच पंतप्रधानांनी लिहिलंय. मग आता का नाही बोलत? जोडून सर हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतः गाडगीळ आहात, म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये, म्हणजे असं बोलू नये, असे प्रश्न विचारू नयेत, पूर्वी असे विचारले जात नव्हते, पण आता सध्याची वातावरण परिस्थिती तशी आहे. तुम्ही स्वतः ब्राह्मण कुटुंबामध्ये तुमचा जन्म झालेला आहे, तुमचे वडील आजोबा एवढे मोठे नेते होते, आणि आता जो पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष आहे भाजप केंद्रात, राज्यात, तर ते जे काही हिंदुत्वाची किंवा धर्माची, जातींची जी काही व्याख्या मांडत आहेत हिंदू म्हणून, तर तुम्हाला ती पटते का हो? मी म्हटलं ना, मी वेगळ्याच विचारसरणीमध्ये आलोय. मुखात चर्चा करायची म्हटली तर 1 तास त्याच्यावर करता येईल. हिंदू धर्म म्हणजे काय आहे? ते एक प्रकारे विशिष्ट आचरणाची, विचाराची, व्याकरणाची ही पद्धत आहे, त्याला आपण हिंदू धर्म नाव दिलेलं आहे. तुम्ही त्याच्यापासून फारकत करताय आणि तरी तुम्ही स्वतःला हिंदू म्हणताय, हे कसं काय? आणि शंकराचार्य सुद्धा त्यांना मान्य नाही यांचा हिंदू धर्म, भाजपचा हिंदू धर्म. आणि त्यामुळे हा केवळ त्यांचा राजकीय प्रचाराच्या करता, हा
मी काल म्हटलं तसं की निवडणूक जवळ आली कुठल्याही राज्यातली की यांना मंदिरं आठवायला लागतात आणि बरोबर. नंतर मग ते विसरतात. असं आहे ते. बरोबर. कुणीकडनं तरी धार्मिक भावना जागृत करायचंय हे त्यांचं उद्दिष्ट आहे. आता सर, मला सांगा की तुम्ही आमदार होता, सभागृहात काम केलं असेल, विधान परिषदेचे आमदार होता त्यामुळे 6 वर्ष काम केलं असेल तुम्ही. तर त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधलं नातं कसं असायचं? सभागृहात समजा तुम्ही एकमेकांच्या विरोधात बोलला असाल, सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर कसं वातावरण असायचं? तुमचा व्यक्तिगत अनुभव असतील, तुमच्या नेत्यांबद्दलही तुम्ही पाहिलं असेल, अशा काही आठवणी असतील तर सांगा ना. नाही, माझ्या कसं आहे की मला काही तो माझा कदाचित स्वभाव थोडासा लोकांशी मिळणारा जुळणारा, मी कोणाच्या वादात जास्त पडत नाही. पण माझा स्वभाव असाही आहे की मी वादात पडत नाही, पण माझ्या अंगावर आलात तर मी सोडत नाही. शिंगावर गेला मी घाबरत नाही कोणाला, कारण मी कुठे करप्शन केलेलं नाही. माझे हात दगडाखाली नाहीये, कुठेही नाहीये, मला कोणाची भीती नाहीये. पण 1-2 गोष्टींचा मी उल्लेख करतो की मला माझ्या घराण्यामध्ये जी विचारसरणी अंगीकृत करण्यात आली, सभागृहामध्ये मुंबईतलं जे राजगृह आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक निवासस्थान आहे. मला अशी माहिती मिळाली होती मुंबईच्या महापालिकेतनं की ते फेरीवाला क्षेत्रामध्ये घातलं जाणार आहे. ती लक्षवेधी सूचना मी मांडली. तर तुम्ही जातीचा उल्लेख केला म्हणून झालंय, मी ते काही बघितलं नाही. भले मी ब्राह्मण समाजात जन्म घेतला, पण आम्हाला कधी अशी ब्राह्मण अशी आजोबा वडिलांनी कधीच आम्हाला शिकवण दिलेली नाही. आणि लोकही तुम्हाला मानतही नाहीत. पण मी त्यावेळेला विचार केला नाही की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेची निर्मिती केली, ज्यांच्या निवासस्थानाला परदेशातूनही अनेक लोक, बुद्ध समाजाचे असतील, इतर लोक येतात, ते दर्शन करतात. तिथे ऐतिहासिक वास्तू आहे, ती तुम्ही कशी काय फेरीवाला क्षेत्रात टाकता? आणि त्यावेळेला सभागृहात एक दृश्य दिसलं. प्रत्येक जण, ती माझी सूचना हे झाल्यावर सभागृहात गोंधळ झाला होता त्या दिवशी, मला अजूनही आठवत आहे. एकूण एक आमदार, कुठल्याही कोणी विचार केला नाही की मी कुठल्या पक्षाचा. ते सगळ्यांनी माझ्या याला पाठिंबा दिला. आणि त्यानंतर मग मंत्री धावत आले आणि त्यांनी जाहीर केलं की ही चर्चा आपण थांबवा, आम्ही ती ऑर्डर विड्रॉ करायला लावतोय आणि अर्धा किलोमीटर का काहीतरी परिसर हा आता बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईतलं जे राजगृह निवासस्थान आहे त्याच्या भोवताली अर्धा पाऊण किलोमीटर कुठलाही फेरीवाला, कुठलंही अतिक्रमण असणार नाही, असं सरकारतर्फे आम्ही जाहीर करतो. ते जाहीर करण्यात आलेलं होतं. बरं. आणि त्यावेळी सरकार कोणाचं होतं? त्यांचं होतं. बर. अच्छा, अलीकडच्या काळात झालेलं आहे. बर. आता मला सांगा सर, हे जे भाजपकडे जे आता वॉशिंग मशीन आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी मधले, शिवसेनेमधले पकडायचे, वॉशिंग मशीन मध्ये घालायचे, पवित्र करायचे आणि तिकडे मोठ्या पदावर त्यांच्या पक्षात सरकारमध्ये पद द्यायचे. तुम्हाला काही ऑफर आले असेल की? हो, मला काही त्यांनी जवळच्या लोकांनी विचारलं होतं. म्हणजे मला असं सूचनात्मक केलं होतं की तुला काँग्रेसमध्ये मोठं केलं जात नाही, तुझी कॅलिबर असून. भाजपचे एक मोठे नेते माझ्याशी त्यांनी चर्चा केली होती. पण मी म्हटलं मी याच्या विचारसरणीत वाढलेलो आहे की मला असा निर्णय घेता येईल. तुम्ही तुमची भूमिका धर्माच्या बाबतीत बदला, आपण वेगळा विचार करू, पण माझ्या भूमिकेपासून मी दूर जाणार नाही. त्यांनी प्रयत्न करून बघितला होता, नाही असं नाहीये, पण मी तितकंच ठाम राहिलो. काही लाल गाजर दाखवलं असेल ना तुम्हाला? नाही, बाकी काही नाही, पण प्राथमिक चर्चा त्यांनी केली होती. तुम्ही ते सुरुवातीलाच नकार दिल्यामुळे पुढे ऑफरचा विषय झाला नाही. पण आता कसं झालेलं आहे की आता हे किती जरी खरं असलं तरी माझे कॉलेजमधले मित्र, व्यावसायिक मित्र, अनेक लोक मला सांगतात की तू तुझ्या पक्षामध्ये सडत चाललेलं आहे. स्पष्ट बोलतो, तुला ज्या तऱ्हेने पक्षाने उचलून धरायला पाहिजे ते केलेलं नाही, तर तू पक्ष सोड. अनेक लोक आज मला सांगतायत, पण मी अजूनही पक्ष सोडलेला नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं की मी विचारसरणीला बांधील आहे. मी सत्तेला बांधील असतो तर मी कधीच सोडली असती काँग्रेस. बरोबर. मग मला सांगा, ही काँग्रेसमध्ये काय हा प्रॉब्लेम आहे? म्हणजे खरंच, म्हणजे जे चांगले लोक आहेत,
गुणवान लोक आहे, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांना सडवलं जातं. आणि आता आपण भले भाजपवर टीका करत, मी मगाशी बोललो की बाबा जे गावोगावचे उडाण टप्पू आहेत, टेंडर माफी आहेत, यांना भाजपमध्ये कार्यकर्ता बनवलं जाते. म्हणजे हे जरी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये होत असलं तरी काँग्रेसच्या काळात हे काँग्रेसच्याच काळात सुरू झालं नाही, थोडं थोडं का होईना. मला ह्याचं मी थोडंसं उत्तर वेगळं देईन. कसं झालेलं आहे की याला सगळ्यात पहिलं मी जबाबदार धरीन सुशिक्षित समाजाला. अच्छा. सुशिक्षित समाज हा राजकीय लोकांवर फक्त टीका करतो, स्वतः राजकारणात येत नाही. अनेक लोक मला म्हणतात की तुमच्या एवढ्या डिग्री आहेत, तुम्ही एवढ्या परदेशात वाढलात, शिकलात, मग तुम्ही या राजकारणासारख्या गलिच्छ व्यवसायात किंवा त्या क्षेत्रात का आलात. पण प्रत्येक जण जर असं म्हणत राहिला आणि सुशिक्षित सांस्कृतिक लोक, कल्चर्ड लोक राजकारणापासून जर दूर राहिले तर जो व्हॅक्यूम तयार होणार आहे तो हे असे गुंड मवाली टेंडरवाले कॉन्ट्रॅक्टर जे तुम्ही म्हणताय असे भरून काढतील. सुशिक्षित समाज, पुण्यात मी नेहमी म्हणतो, पुण्यात कुठल्या तरी पारावर कट्ट्यावर बसून लोक नेहरूंनी ही चूक केली, वाजपेयींनी ही चूक, अशा गप्पा खूप मारतात. तुम्ही राजकारणात का नाही आहेत? तुम्ही राजकारणात येऊन अशा प्रवृत्तीशी संघर्ष करा ना, भले काही नाही मिळेल तुम्हाला, मला कुठे काय मिळालं त्यातून, पण ती विचारसरणी तुम्ही राबवली पाहिजे. पण सुशिक्षित समाज राजकारणामध्ये कमी प्रमाणात येतोय आणि म्हणून अशा लोकांचं फावत आहे. नंबर 1. नंबर 2, सातत्य एक काही लोकांमध्ये असा न्यूनगंड अहंकार म्हणा किंवा आपल्याला काही फार समजतं हे लोकांना जर दाखवायचं असेल तर हल्लीची फॅशन आहे की राजकारण्यांवर टीका करायची, राजकारण्यांना नावं ठेवायची, VIP कल्चरवर बोलायचं. मी मागे एका टीव्हीच्या चर्चा क्षेत्रामध्ये VIP कल्चर हा विषय घेतलेला होता की काही मंत्र्यांच्या देवळात दर्शनाला गेले, रांग थांबवली आणि लोकांनी आरडाओरडा केला असं तसं की कशाला VIP वर. मी तुम्हाला सांगतो, टीव्हीवर किंवा सोशल मीडियामध्ये या तथाकथित VIP कल्चरच्या विरुद्ध जी मंडळी बोलतात ना, तीच मंडळी आम्हाला फोन करतात की अरे दगडू शेठला जरा पटकन दर्शन मिळेल अशी व्यवस्था कर, सिद्धिविनायकला दर्शन मिळेल व्यवस्था कर, IPL ची मॅच लागली आहे, तुझी काय ओळख आहे का, आम्हाला VIP पास मिळवून दे, किंवा कुठला कल्चरल शोला आम्हाला तू कॉन्सर्ट येते त्याचं पास मिळवून दे का. म्हणजे VIP कल्चरवर टीका करायची आणि VIP पासकडे आमच्याचकडे मागणी करायची. हा दुतंदीपणा तुम्ही कशाला करताय? मग कल्चर विरोध करा. मग मी सुद्धा अनेकदा रांगेत उभा राहतो, कारण मी परदेशात वाढलोय, तिथे मी बघितलेलं आहे खासदार आमदार लाईनीत उभे राहतात, आम्हाला कमीपणा वाटत नाही. असं आहे ते, कोणी असो, म्हणजे तुम्ही अगदीच राजकीय असं नाही, VIP सुद्धा. पण आता ते स्टोम झालेलं आहे. मी माझ्या आमदारकीच्या काळात एकही पोलीस प्रोटेक्शन घेतलं नाही. आमदारांना विचारलं तर दिलं जातं. 6 वर्षात दाखवून द्या मला एकही कुठलाही सिक्युरिटी गार्ड. माझ्या वडिलांनी घेतलेलं नव्हतं अनेक वर्ष. नंतर काही गोष्टी अशा घडल्यावर मग त्यांना दिल्ली पोलिसांनी साध्या वेशातलं संरक्षण दिलं, त्यांना आवडायचं नाही म्हणून. तेव्हा आमच्याकडे असं हे झालेलंच नाहीये. पण आता म्हणजे स्वतःच प्रतिष्ठा वाढवण्याकरता किमान 2-3 बॉडीगार्ड्स पाहिजेत, काळ्या वेशाखातले. यांनी असा एक लोकांचा भ्रम झालेला आहे. आणि त्याचा कसा परिणाम होतो की एखाद्या दुकानात अशी व्यक्ती शिरली की बरोबर 4-4 कमांडोज आहेत, तर मग लोकांना वाटतं अरे ही कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती आहे. पण आता कुठलाही बिल्डर सुद्धा ते घेऊन फिरतोय. मग प्रतिष्ठा कसली राहिली तुमची कोणाची? बरोबर. पण म्हणण्याचा उद्देश काय आहे की लोकांचा सुद्धा या दृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. आता तिसरं असं झालेलं आहे की राजकारणात ज्यांना संधी मिळते उमेदवार म्हणून, मी माझ्या पक्षापुरतं बोलेन की काँग्रेसमध्ये पूर्वी काँग्रेस का जिंकायची, काँग्रेसमध्ये प्रथा काय होती, तर यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, माझे वडील असतील, त्यांच्या काळामध्ये ज्या वेळेला निवडणूक जाहीर व्हायची त्यावेळेला ज्याला पार्लमेंटरी बोर्ड किंवा निवड मंडळ बसायचं, ते निवड मंडळ 4-4, 5-5 दिवस चर्चा करायचं. मुंबईच्या टिळक भवनमध्ये रात्र व्हायची 12-1 वाजेपर्यंत. 12-1 वाजेपर्यंत चाललेले आहे पार्लमेंटरी बोर्ड. प्रत्येक मतदारसंघ आणि प्रत्येक उमेदवाराची सखोल चर्चा व्हायची, तिथल्या जातीय सामाजिक समीकरणाची चर्चा व्हायची.
आणि मग निर्णय घेतला जायचा की अमक्याला तिकीट. मग 3 नावं ती दिल्लीला पाठवली जायची आणि मग त्यातनं निवड व्हायची. आता बऱ्याचदा आम्ही एक लाईनीचा ठराव करतो की हायकमांडला अधिकार दिले किंवा इथल्या इथेच नावं आता मी कोणाचं नाव घेत नाही आमच्या पक्षात, पण गेले काही वर्ष मी बघतोय पार्लमेंटरी बोर्ड एका तासातच संपलाय. 48 लोकसभेची नावं 2-3 दिवसात कुठं फायनल झाली कोणाला कळत नाही. आणि तिसरा एक नवीन ट्रेंड राजकारणामध्ये आलेला आहे की कार्यकर्त्यातनं नाव सुचवून घ्यायच्या ऐवजी प्रोफेशनल एजन्सीजना सांगायचं की बाबा अमक्या मतदारसंघातनं कोण निवडून येईल आणि तो जो रिपोर्ट देतात त्याच्यावर आधारित उमेदवार केले. म्हणूनच काही ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला आहे. अच्छा, या प्रथा जर तुम्ही थांबवल्यात आणि जर काँग्रेस रस्त्यावर आली, आता राजकारणात किती बोलायचं आहे तुमच्या याच्यात मला अंदाज नाहीये, पण राहुलजींनी वोट चोरीचा मामला आणला, एक्सपोज केलेला आहे त्यांनी. काही लोक त्यांच्यावर त्या बाबतीत टीका करतात की तुम्ही तोच मुद्दा का. पण माझं म्हणणं असं आहे की जर इलेक्शन कमिशन ऐकत नसेल, कायदेशीर त्यांच्यावर काही होत नसेल, कारण ते स्वायत्त आहेत, तर घाला ना घेराव इलेक्शन कमिशनला. बरोबर, बघू कसे नाही ते उतर होऊन दे काय. पण कारण शेवटी घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. तुम्हाला घटनेने सत्याग्रह करायचा अधिकार गांधीजींपासून आहे, मग तुम्ही का नाही तो करत. हा जो आम्ही केला, ही पद्धती बदलली. आता दुसरं एक उदाहरण देतो. काँग्रेस पक्षामध्ये पूर्वी शिबिराची परंपरा होती. शिबिर व्हायची, जिल्ह्यामध्ये व्हायची. मी स्वतः म्हणजे भाजप आता करते 2000 साली ज्याला लँडमार्क शिबिर म्हटलं जातं, महाराष्ट्र काँग्रेस 7 दिवस चाललेलं होतं लोणावळ्याला. त्याच्यानंतर राज्यभर जिल्हावार सुद्धा शिबिरं महाराष्ट्रात पूर्वी झालेली आहेत. मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतो. आजची शिबिरं कमी प्रमाणात व्हायला लागली, कधी होत नाहीत किंवा होतात. जर ते केलं तर एक विचार नेत्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम तयार होतं. बरोबर. महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या शिबिराची एवढी महान परंपरा आहे की जी रोजगार हमी योजनेची आज चर्चा चालली आहे, नाव बदलल्याने, ती रोजगार हमी योजना सगळ्यात पहिल्यांदी महाराष्ट्र काँग्रेसच्या नाशिकच्या शिबिरामध्ये त्या काळात मांडली गेलेली होती. ज्या महाराष्ट्रात आज शुगर कोऑपरेटिव्ह असेल, शुगर जे कोऑपरेटिव्ह सहकार क्षेत्राचं जे बोलाबाला झाला महाराष्ट्रात, जे आज प्रभावी ठरलं, त्याचं सर्वप्रथम मांडणी महाराष्ट्र काँग्रेसच्या नागपूर आणि आवाडी याच्यामध्ये आर्थिक धोरण बदलायचं हे झालेलं होतं. काँग्रेसच्या शिबिरामध्ये मांडलं गेलेलं होतं. मुंबईच्या जवळ, वसईच्या जवळ बोर्डी म्हणून आहे, तिथे 30-40 वर्षापूर्वी काँग्रेसचं शिबिर झालं होतं. त्याच्यानंतर मला वाटतं 72-73 साली त्याच्यानंतर काँग्रेसची थोडीशी विचारसरणी बदलली. असं हे झालं असताना ती मान्य झाली नाही कार्यकर्त्यांना, म्हणून सोशलिस्टिक किंवा लेफ्टिस्ट म्हणतात त्या विचारसरणीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्या काळामध्ये अंतर्गत शिबिरामध्ये टीका केलेली होती. आणि परिणामी काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याला आपलं त्यामुळे पद गमवावं लागलेलं होतं. काँग्रेस आर्थिकदृष्ट्या विचारसरणी पासून दूर त्या काळात जाते असा संशय आल्यावर काँग्रेसचे जे मूळ विचारसरणीचे लोक होते ते सगळे एकत्र झाले. म्हणजे ही ताकद पक्षाची त्या काळामध्ये होती. या सगळ्या पारंपरिक जर प्रथा काँग्रेसने पाळल्या तर पुढची निवडणूक काँग्रेस 70-80% किंवा 50% पुढे सहज जाईल, मला माझ्या मनात खात्री आहे. सर, तुमच्या काँग्रेसचे जे अनेक नेते होते, जे तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामही कदाचित केलं असेल, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण आहेत, विखे पाटील आहेत, ही मंडळी तिकडे गेले. म्हणजे ह्यांना काँग्रेसने मोठं केलं, म्हणजे काय नाही, जे काय पाहिजे ते सगळं दिलं, ते तिकडे गेले. कसं वाटतं त्यांना तिकडं बघून? हा प्रश्न त्यांनाच विचारायला पाहिजे. म्हणजे ज्यांनी संघाला विरोध केला काँग्रेसमध्ये असताना, त्यांनीच नागपूरमध्ये रेशीमबागेत जाऊन वंदन करावं, हे त्यांना कसं वाटलं तेच जास्त चांगलं सांगू शकतील. अच्छा.
बरं, आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. तुम्ही सर परदेशात असता, म्हणजे भारतात असता आणि परदेशातही असता. तर परदेशात आता आपण ऐकतो की बाबा, म्हणजे इथं ऐकतो परदेशाविषयी की बाबा आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. तर ह्यांचा म्हणजे बोलबाला प्रचंड असेल ना अमेरिकेत वगैरे, तिकडे काय? मला जो फरक दिसला की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला भाजप सत्तेवर आली, एक मी मान्य करेन की पहिले 2-3 वर्ष ज्या वेळेला पंतप्रधान परदेशात गेले त्यांना बघायला ऐकायला तुफान गर्दी होत होती. ही त्यावेळेला वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मग कदाचित नवीन अनेक वर्षानंतर ते सत्तेवर आले म्हणून ही व्यक्ती काय आहे, याचे विचार काय हे ऐकायला म्हणून लोक आलेत का, असं एक होतं. पण आता तुम्ही जर बघितलं तर तो जो फोबिया म्हणतात इंग्लिशमध्ये, आता ते राहिलेलं नाही. आता जुने चित्र जोडून मांडली जातात की बघा आजही पंतप्रधानांना एवढी गर्दी होती, तेवढी गर्दी. आता आम्ही प्रत्यक्ष तिथे ऐकतोय, बघतोय. तर पूर्वीचं 2014-15ची जी परिस्थिती ती आता राहिलेली नाही. ही वस्तुस्थिती. मी काही प्रचाराकरता बोलत नाही, जी वस्तुस्थिती आहे. विश्वगुरू म्हणून त्यांना काय देतं? आपण आपल्याच काही वर्तमानपत्रांनी, मीडियानी, त्यांच्या लोकांनी ही सगळे टायटल्स तयार केलेली, असं काही राहिलेलं नाहीये. मग तुम्ही म्हणा की ज्या पद्धतीने मध्ये जो पाकिस्तान आणि आपला इश्यू झाला, तर अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी सांगितलं मी ते युद्ध बंद केलं. का जोरदार तुम्ही त्याचा प्रतिकार नाही केलात की हे खोटं आहे, अमकं आहे, तमकं आहे. मग ते सतत बोलतायत, मग सतत आजही ते बोलतायत. आणि मग कशी आम्ही काहीतरी भूमिका घेतली की त्याला जोड द्यायचे की या काँग्रेस नेता पाक दार्जिण आहे. जो कोणी असं काहीतरी बोलेल, उद्या मी जर त्या पद्धतीचं बोललो तर उद्या ते म्हणतील की बघा हे पाक दार्जिण आहेत. पृथ्वीराज चव्हाण नाही का बोलले तसे? आता मागे एकाच अशा टीव्ही परिसंवादामध्ये असंच काहीतरी बोलायला गेले. निवृत्त लेफ्टनंट जनरल होते. त्यांनी थोडंसं माझ्यावर टीका टिप्पणी केली आणि नंतर एक वाक्य ते असे बोलून गेले की तुम्ही एवढं सगळं बोलताय राजकीय लोक, काय तुमचा लष्कराशी संबंध आलेला आहे, एका तुमच्या घरात एकाने तरी बॉर्डर क्रॉस केली आहे का वगैरे, असं काहीतरी बोलले. मी त्यांना नम्रपणे सांगितलं, म्हणलं एक तर माझे वडील 70च्या दशकात संरक्षण राज्यमंत्री झालेले आहेत. त्यांनी अनेक निर्णय असे घेतलेले आहेत की त्याचा फायदा लष्कराला झाला. इतकंच नव्हे तर माझ्या कुटुंबातले माझ्या वडिलांच्या बहिणीचे मिस्टर हे 62च्या युद्धामध्ये 7-8 महिने तुरुंगवासात होते. चीनी लोकांनी त्यांना युद्धात पकडलं होतं, POW म्हणतात ते. आणि वडिलांचे धाकटे बंधू हे 65च्या युद्धात जखमी झालेले होते. हा किती लोकांना इतिहास माहिती आहे? म्हणजे पुण्यामध्ये चीनचं युद्ध झालं, त्या चीनचं युद्ध झाल्यानंतर पुण्यामध्ये एक चीनच्या निषेधाची सभा झाली होती. आणि त्यावेळेला माझे आजोबा तिथे बोलायला गेले तर लोकांनी त्यांना बोलू दिलं नाही. का तर ते केंद्र सरकारचे नेहरूंचे प्रतिनिधी असं म्हणून लोकांनी नाही त्यांना बोलायला. मग काकासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी बोलत नाही, परंतु म्हणाले मी फक्त एक 2-3 वाक्य बोलतो, त्याच्याहून जास्त बोललो तर मला तुम्ही तिथनं बाहेर काढा. आणि हे सांगितलं काकासाहेबांनी की माझ्या पोटच्या मुलीचा नवरा चीनी सैनिकांनी ताब्यात घेतला युद्धबंदी म्हणून, माझा धाकटा मुलगा जखमी झाला युद्धात. असं असताना याच्याहून आणखी मी देशाला काय देऊ शकतो, हे बोलल्यावर सभा संपली. लोक हळहळले, कारण हे माहीतच नव्हतं लोकांना. बरोबर. मग ते लेफ्टनंट जनरल रिटायर्ड लेफ्टनंट जनरल असतात सारखे ते टीव्हीवर, पण इतकं त्यांचं तोंड गप्प झालं की मग त्या चर्चा सत्रामध्ये भाग घेणारे सगळे जे माझ्या अंगावर येत होते ते माझ्या या वक्तव्यानंतर त्यांना नावं ठेवायला लागली. अच्छा, बर. सर तुम्ही परदेशात जाता, लेक्चर ही देता, अनेक विद्यापीठामध्ये तुम्हाला निमंत्रित केलं जातं. काय तिथले लोक तुम्हाला प्रश्न विचारतात आणि काय तुम्हाला जाणवतं की आपल्या भारताविषयी काय प्रतिमा आहे तिकडे? नाही, हा मी एक फरक मी बघतो की सुरुवातीला मी 40 वर्षापूर्वी अमेरिकेत जेव्हा शिकायला गेलो
तेव्हा भारत हा सापांचा, वाघांचा देश, कंदमुळं खाणाऱ्या लोकांचा देश अशी प्रतिमा होती. ती बदलली याची अनेक कारण आहेत. 91 साली आपण अर्थव्यवस्था वेगळ्या पद्धतीची स्वीकारली, त्यानंतर भारताची प्रतिमा बदलायला सुरुवात झाली. म्हणजे भारतातले कारखाने निर्मिती असतील भारत, आणि नंतर आता नजीकच्या काळामध्ये काय झालं की IIT IIM सारखे हे तिथनं ग्रॅज्युएट होणारे टॉपर्स हे अमेरिकेत मोठमोठ्या पदावर, मोठमोठ्या कंपन्यांचे CEO जे आहेत अमेरिकेत, म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळात, त्या काळाचं बोलतोय मी, 91 काही जण म्हणतील की मोदींच्या काळातलं, 91 नंतर मनमोहन सिंगांच्या त्यावेळेला. आता बघा तुम्ही, प्रत्येक अमेरिकेतल्या नामांकित कंपनी असेल, मग सोशल सेक्टर मधली असेल, सोशल मीडियातली, कम्प्युटर क्षेत्रात असेल, तिथे कुठला ना कुठला तरी भारतीय टॉप पदावर आहे. हे सगळे IIT IIM वाले ग्रॅज्युएट. त्यामुळे एक भारताची सुद्धा वेगळी प्रतिमा निर्माण झालेली आहे. IIT IIM सुद्धा पंडित नेहरूंनीच उभारले आणि त्या वाढवल्या मनमोहन सिंग. पण मध्ये मी कोणाचा तरी एका भारतीय नेत्याचा ऐकला किस्सा तिथे, की पूर्वी जसं मी म्हटलं तसं की सापांचा देश, वाघांचा देश असं समजलं जायचं. आता भारतीय म्हटलं तर लोक म्हणतात, अहो थांबा ना, आमच्या ऑफिसमध्ये या ना जरा, आमचे कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग जरा आम्हाला त्रास होतोय, बदलून द्या ना. म्हणजे IT क्षेत्रातले भारतीय माणसं ही बाप माणसं आहेत, अशी पण एक परदेशामध्ये प्रतिमा तयार झालेली आहे. पण आज आत्ता मी जेव्हा माझा जर्मनीचा परदेश दौरा झाला आणि जिथे मी विद्यापीठात भाषण केलं, तिथे सुद्धा लोकांनी हे केलं की माझा विषयच तो होता की लोकशाहीचे 4 स्तंभ कमकुवत होत चाललेले. आणि म्हणून मी त्यावेळेला सुरुवातीलाच असं बोललो, जसं मला प्रश्न विचारला की तुम्हाला काय फरक दिसतोय, तुम्ही एक आर्किटेक्ट म्हणून भारतात वाढलात, एक राजकीय माणूस म्हणून वाढलात. मी म्हटलं आर्किटेक्ट म्हणून काम करताना आज अनेक 50-100 इमारती मी उभारल्या, पण मी पहिलं काय केलं असेल तर त्या इमारतीचे स्तंभ मजबूत केले. पण राजकारणात आज मला दुर्दैवानं बघावं लागतंय की लोकशाहीचे 4ही स्तंभ हे कमकुवत होत चाललेले, आणि ते आता मजबूत करायची आहे. त्यामुळे परदेशामध्ये भारतातली व्यक्ती स्वातंत्र्य जात चाललेलं आहे. लोकांमध्ये एक प्रकारे कुठेतरी सुप्त घबराट आहे. विरोधी विचार व्यक्त केल्यास काय होईल, विरोधी भूमिका घेतल्यास काय होईल, याबाबत एक फिअर निर्माण झाली. असा अनेक आता देशांमधनं, अमेरिकेत असेल, युरोपमध्ये असेल, भारतीय लोकांच्या बाबतीत हा समज वाढत चाललेला आहे. अच्छा, म्हणजे हे लोकांना जे आता इथली जी परिस्थिती आहे, म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे, मी कशाला बोला, तुम्ही अनेक नामांकित वर्तमानपत्राचे त्याच्यावर लेख आलेले, अनेक पत्रकारांनी, अनेक राजकीय लोकांनी त्याच्यावर विचार व्यक्त केलेले या पद्धतीचे. बर, तर गाडगीळ सर, तुम्ही फार अगदी ग्लोबल काय विलेज टू ग्लोबल हे आपल्या भारतीय राजकारणाची माहिती तुम्ही सांगितली. तुम्ही एक चांगले अभ्यासक आहात, राजकारणी आहात, तंत्रज्ञही आहात, इंजिनियर आहात, तुम्ही आर्किटेक्चर आहात. तर तुमच्यासारख्या माणसाकडून हे जाणून घेतल्यानंतर प्रेक्षकही त्याच्यावर विचार करतील आणि सध्या देशाची वाटचाल कुठे आहे, राजकारणाची वाटचाल कुठे आहे, यातून किती बदल होईल परमेश्वराला माहीत. परंतु आपण आपलं बोलत राहिलं पाहिजे, जागृती करत राहिले पाहिजे. ह्या विचाराने आपण दोघांनी चर्चा केली, संवाद साधला. तर तुमचे आभार.